मुंबईतल्या दादरमधल्या शिवाजी पार्कजवळ असलेल्या मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्यावर लाल रंग टाकणाऱ्या आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे। उपेंद्र गुणाजी पावसकर असं आरोपीचं नाव आहे आणि त्याने गुन्हा कबूल केलाय। संपत्तीच्या वादात उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे हस्तक्षेप करतायत असा गंभीर आरोप उपेंद्र पावसकरने अटकेनंतर केला। आरोपी ठाकरेंच्या शिवसेनेच्या कार्यकर्त्याचा चुलत भाऊ असल्याचंही कळतंय। आरोपी दादर पोलीस ठाण्यात श्रीधर पावसकर आणि आदित्य ठाकरे यांच्या विरोधात तक्रार देण्यासाठी सातत्याने यायचा असंही सूत्रांकडून समोर येतंय। ताजी अपडेट जाणून घेऊया अभिषेक मुठाळ यांच्याकडून। अभिषेक, नक्कीच स्वर्गीय मीनाताई ठाकरे यांचा जो पुतळा आहे या संदर्भात एकूणच आपण बघितलंय की आरोपी अटकेत आपल्याला आल्याचं पाहायला मिळत आहे और आरोपी हा ठाकरेंच्याच कार्यकर्त्यांचा चुलत भाऊ असल्याची देखील आपल्याला माहिती मिळते आहे। उपेंद्र गुणाजी पावसकर असं ह्या आरोपीचं नाव आहे आणि यांनी गुन्हा देखील कबूल केल्याची सूत्रांची माहिती आहे। जबाबामध्ये आरोपीनं अनेक धक्कादायक गोष्टी ज्या आहेत, माहिती जी आहे ती दिल्याचं आपल्याला दिसतं आहे। संपत्तीच्या वादातनं उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे हे हस्तक्षेप करत असल्याचा त्याच्याकडनं आरोप करण्यात आलेला आहे। दादर पोलीस ठाण्यात श्रीधर पावसकर आणि आदित्य ठाकरे यांच्या विरोधात तक्रार देण्यासाठी तो सातत्यानं येत होता अशी पोलीस सूत्रांकडनं माहिती मिळते आहे आणि आता आरोपीचा जबाब नोंदवल्यानंतर पोलीस या संदर्भात अधिक तपास देखील करताना दिसतात। त्यामुळे उद्याला या आरोपीला कोर्टामध्ये देखील हजर केला जाईल आणि त्यानंतर एकूणच पोलीस कोठडी देखील मागितली जाईल। धन्यवाद अभिषेक या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल।